अहिल्यानगर पालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब, कुटुंबाशीही संपर्क नाही, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी 50 लाख रुपये घेतले, तर माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप। तर 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत कोणालाही पैसे मागितले नाहीत, चव्हाणांनी आरोप फेटाळले। महापालिका निवडणुकीमध्ये आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, तर मालेगावमधील इस्लाम पार्टीच्या एका उमेदवाराचा विजय। बंडखोरांना शांत करण्यासाठी भाजप शिवसेना युतीची खलबत, शिंदेच्या निवासस्थानी बैठकांना वेग, तर कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही महायुतीचे उमेदवार कसे बिनविरोध निवडून येतील यासाठी प्रयत्न। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात, मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांसोबत संवाद, अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढली जाणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली, तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन, तर शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचं औक्षण। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची 3.5 तास बैठक, वचननामा आणि संभाव्य सभांसंदर्भात चर्चा, बंडखोरांबाबत स्थानिक पातळीवरती लक्ष देण्याच्या अनुषंगाने ही चर्चा झाल्याची माहिती।